खाऊन माजलेलं शरीर, हात माग गेला महादेव विसोबा चाटीचा आणि माझ्या मुक्ताईच्या कानशिलात लागला. रडलं नाही रे लेकरू, रडले ना तर ही मावशी खापर देणार नाही. इथंच थांबला नाही मायबाप, इथंच थांबला नाही विसोबा चाटी. मुक्ताईची वेणी धरली आणि ओढीत घोड्यापर्यंत आणलं, घोड्यावर टाप मारली, वेशीकडे ओढीत चालवलं. काका काका दुखता तो केस माझी, काका सोडा ना, काका नाही येणार आळंदीत, नाही नाही नाही, नको मांडे आम्हाला, काका नको खापर तुमचं, आम्ही आळंदीत दिसणार सुद्धा नाही. काका आई गेल्यापासून केस कुणी धुतली नाही. ओ सोडा ना काका, दुखतात माझी केस, काका सोडा ना. वेशी पर्यंत नेलं आणि माऊली मधुकरी मागून आले होते. मायबाप बहिणीवर किती प्रेम करावं. मधुकरीची झोळी फेकून दिली आणि विसोबा चाटीचे पाय धरले. काका काका दोष माझ्या मुक्ताचा नाही हो, दोष माझा आहे, मी मांडे मागितले. काका ही जीभ वाईट आहे हो, कापून टाकू आम्ही, नाही मागणार मांडे, आम्हाला गोड खाण्याचा अधिकार नाही. काका हे आम्ही मान्य केलंय. काका सोडा ना काका माझ्या बहिणीला. अरे लाथेनं धक्का दिला माऊलीला आणि माऊली खाली पडले. मुक्ताईची वेणी सोडून दिली. मायबाप विसोबा चाटी निघून गेला आणि मुक्ताई उठली, माझ्या ज्ञानदादा जवळ आली, मिठी मारली, रडू लागली. दादा लागलं का रे तुला?